नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत स्वागत आहे। आज आपण अगदी घरगुती पद्धतीने छान अशी चमचमीत भरल्या वांग्यांची भाजी करणार आहोत। चला तर मग पहिले शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। त्यात आपण 2 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्याही भाजून घेणार आहोत। अगदी छान असे हे मिश्रण आपण भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हे आपण एका ताटलीत काढून घेणार आहोत। हे थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। त्यात आपण जिरं, चटणी आणि हळद घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण वांग्यांना असे ह्या प्रकारे कापून घेणार आहोत। असे 4 भाग करून वांग्यांना कापून घ्यायचे आहे छानपैकी। त्यानंतर आपण त्यांना पाण्यात टाकून ठेवणार आहोत। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून आपण वांगे काढून घेतली आहेत आणि मसाला पण तयार आहे। या मसाल्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत, चवीनुसार मीठ, आणि आपण आता या मिश्रणाला मिक्स करणार आहोत। त्यानंतर वांग्यांमध्ये आपण अशा प्रकारे हे मिश्रण चांगलं भरून घेणार आहोत। छान प्रकारे आतपर्यंत हे मिश्रण भरायचं आहे। त्यानंतर आपण एका पातेल्यात तेल टाकून घेणार आहोत, गॅस चालू करणार आहोत। तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात वांगी टाकणार आहोत। छान अशी वांगी आपण टाकून घेतली आहेत। थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत। 5 मिनिटांनंतर आपण त्याला काढून मस्त मिक्स करून घेणार आहोत। परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती ताट टाकलं आहे। ताट ठेवून आपण त्याच्यात गरम पाणी घातलं आहे, जेणेकरून ते पाणी खालच्या वाफेने सुद्धा गरम होईल, किंवा तुम्ही त्याच्यात थंड पाणी घालूनही त्याला थोडा वेळ तसं राहू दिलं की ते गरम होतं। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्यात पाणी घालू शकता आणि त्यानंतर त्याला मिक्स करून परत 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। यात आपण थंड पाणी अजिबात घालणार नाही, यात आपण फक्त गरम पाणीच घालणार आहोत। छान अशी भाजी उकळते, शिजते मस्त। पुन्हा आपण वांगी पूर्ण शिजस्तोवर आपण ही भाजी झाकून ठेवणार आहोत। थोडं आता वांग शिजलेलं आहे छान प्रकारे। भाजी आपली तयार झाली आहे। आता आपण हिला बाउलमध्ये सर्व करून घेऊया। अगदी छान आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती चमचमीत आणि स्वादिष्ट अशी आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आपण चपाती, भाकर, भात या तिघांसोबत खाऊ शकतो। अगदी छान चव देते। तर कसा वाटला आपला व्हिडिओ? जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।